श्री दादाजी. श्रोतेजन हो, चारुशीला वडगावकर तुम्हाला वंदन करते. भगवद्गीतेतील हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा प्रिय अध्याय आहे. समाधी घेताना त्यांनी या अध्यायाचे पठण केले होते. हे दादाजी, तुम्ही माझ्या हृदयामध्ये व मी तुमच्या उदरामध्ये आहे. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. श्लोक 1. भगवानुवाच. श्री भगवानुवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणतात, हे निष्पाप अनसूया अर्जुना. अनसूया म्हणजे असूयेच्या विरुद्ध शब्द आहे, म्हणजे असूया नसलेला. अर्जुना म्हणजे अत्री ऋषींची पत्नी अनसूया आहे, म्हणजे असूया नसलेली पवित्र. अशा तुला मी गुह्यतम अत्यंत गोड ज्ञान सांगतो आहे, जे ज्ञान जाणल्यामुळे मोक्षसे अशुभात म्हणजे अशुभ संसारातून तुझी मुक्ती होईल, मोक्ष होईल. सत्यस्वरूप असे तुझे परमात्म स्वरूप तुला स्थिर करेल, स्थापित परमात्म्यात स्थापित करेल. हा उपदेश अर्जुनाला जरी असला तरी तो सर्व विश्वाला उद्देशून भगवंतांनी केला आहे. तो सर्व विश्वव्यापक उपदेश आहे. ज्ञान म्हणजे सगुण रूपाचे विश्वाचे, इंद्रियांना होणारे, बुद्धीला होणारे, चर्मचक्षुंनी आपल्या जाणले जाणारे जाते ते ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे निर्गुणाविषयीचे ज्ञान. हे अर्जुना, तुझी सगुण मूर्ती, तू भजत असलेला सगुण परमेश्वर श्रीकृष्ण, ही सुद्धा सगुण मूर्तीच आहे प्रत्यक्ष. आणि ते म्हणजे खरं श्रीकृष्ण हा परमात्म स्वरूप ब्रह्मरूपच आहे, पण तो आता सध्या द्वापार युगात सगुण रूपाने अवतार घेतलेला आहे. हे विश्व या विषयीचे ज्ञान जे चर्मचक्षुंनी जाणले जाते ते ज्ञान, व मी 6व्या अध्यायात योगासाठीची तयारी सांगितलेली आहे, ती तयारी करून म्हणजे अध्यारूत आहे की ही तयारी झाल्याशिवाय, पवित्र झाल्याशिवाय, योगासाठी पात्र झाल्याशिवाय परमेश्वराशी जोडलं जाणं शक्य नाही. म्हणून ही सगळी तयारी करून हे अर्जुना, तुला जो परमेश्वराचा अनुभव येईल, तू अनुभव घेशील, ते विज्ञान आहे. ती ज्ञप्ती अवस्था, ब्रह्मरूप अवस्था, ज्याला नाव नाही. नंतर तुझ्या ब्रह्मरूपात तू स्वतःला, विश्वाला, तुझ्या इष्टदेवतेला पाहशील, म्हणजेच अनुभवशील. आता श्लोक 2 9व्या अध्यायातला. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. सगळ्या विद्यांची राजा असलेली विद्या म्हणून ही ब्रह्मविद्या सगळ्या विद्यांची राजविद्या आहे. जगात विश्वात चर्मचक्षुंनी दिसणाऱ्या, जाणणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या ज्या विद्या आहेत त्या सर्व विद्यात ही अत्यंत गूढ विद्या आहे. म्हणून राजगुह्य विद्या असे भगवान म्हणतात. ही विद्या पवित्र आहे व सर्वात उत्कृष्ट आहे. आपल्याला ते ज्ञान ऐकून पावन करते. म्हणजे ते ज्ञान स्वतः किती पवित्र आहे असेल असे बघा. आपण जसे सुखदुःख अनुभवतो तसा अत्यंत पराकोटीचा दिव्य अनुभव ही राजविद्या देते. धर्म्यम म्हणजे पवित्र, अधर्म म्हणतो, अधर्म म्हणजे अपवित्र. तसे हे ज्ञान धर्म्यम पवित्र आहे. सुसुखम कर्तुम म्हणजे या ज्ञानासाठी यातायात करावी लागत नाही. सुसुखम कर्तुम म्हणजे पवित्र झाल्यानंतर ही सहज मिळवता येते. शिवम भूत्वा शिवम यजेत असे होऊन राहायचे आहे. आधी शिव म्हणजे पवित्र व्हायचं आहे, मग पवित्र होऊन, शिव होऊन, ब्रह्म होऊन राहायचे आहे. आता श्लोक 3. श्लोक 3. अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमानि वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. हे परंतपा म्हणजे संसारी दिसत असला तरी अर्जुन तपस्व्यांच्या योग्यतेचाच आहे, म्हणून भगवान त्याला हे सगळं सांगताय.
तू सश्रद्ध आहेस म्हणजे परमेश्वरावर विश्वास असणारा आहेस. आणि अश्रद्ध व्यक्ती हे ज्ञान हा पवित्र धर्म, पवित्र ज्ञान प्राप्त न झाल्याने, मला प्राप्त न केल्याने पुन्हा पुन्हा या संसारात जन्म घेतात. पण जे लोक श्रद्धावान आहेत, मी आता सांगणार आहे तो धर्म आचरून, श्रद्धावान लोकांनी धर्म आचरून पवित्र ज्ञान प्राप्त करून घेऊन मला येऊन मिळायचे आहे. म्हणजे आता ते काय म्हणतात, मी आता सांगणार आहे तो धर्म आचरून पवित्र ज्ञान प्राप्त करून घेतात, ते मला येऊन मिळतात, प्राप्त होतात. तसे तू हे अर्जुना, हे परंतपा, तू सश्रद्ध आहेस. तू आता असा पवित्र धर्म आचर, योग्यतेचा हो, ब्रह्मस्वरूपात जोडून घे, परमेश्वराशी जोडून घे आणि मला प्राप्त हो. कारण श्रीकृष्णाचे परमरूप हे परब्रह्मरूप आहे. परमतत्व हा श्रीकृष्णच आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 4. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. वरचे 3 श्लोक ज्ञान महात्म्य आहे. या राजविद्या, राजगुह्य विद्येचे महत्त्व भगवंतांनी विशद केले आहे. जी अव्यक्त मूर्ती मी आहे म्हणजे ब्रह्म अव्यक्त आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ही श्रीकृष्ण ही सगुण देह धारण करणारी परमेश्वराची व्यक्त मूर्ती आहे. आणि खरी जी मी अव्यक्त मूर्ती आहे, ब्रह्ममूर्ती असलेला मी विश्वव्याप्त आहे असे भगवान म्हणतात. म्हणजे कसं, तर पुढे बघूया. माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत पण मी त्यांच्यात नाही. आता हे कसे, खरे तर तो सर्व व्याप्त चराचरात निश्चल निर्गुण असीम अक्षय आहे. मग याचा अर्थ काय की सगळं सगुण देह आहे, ब्रह्ममूर्ती असलेला मी विश्वव्याप्त आहे म्हणतात. आणि आधी ते म्हणाले की मी त्यांच्यात नाही. सर्व भूते आहेत माझ्या ठिकाणी, सर्व भूते आहेत पण मी त्यांच्यात नाही. म्हणजे हे त्यांचं विधान आहे. हे कसे काय, खरे तर तो सर्व व्याप्त चराचरात निश्चल निर्गुण असीम अक्षय आहे. मग याचा अर्थ काय, तर उदाहरण असे म्हणजे सांगते की आपण दुकानात एखाद्या मोठा आरसा बघतो, मोठ्या दुकानात. त्या दुकानातले सर्व काही चीजवस्तू, माणसे, चालू असलेले काम, घेणे देणे, व्यवहार सर्व दिसते. पण आरसा त्यांच्यात नसतो. आरसा आपल्या जागी निश्चल तसाच असतो. तरी पण आणि मात्र ते सगळे व्यवहार आरशात दिसत असतात. पण ते उदाहरणसुद्धा मायेतील आहे. म्हणजे कोणतेच उदाहरण येथे देता येत नाही. त्याला मर्यादा असतात कारण आरसा फुटू शकतो. पण ब्रह्म जसेच्या तसे असते, ते अविनाशी आहे. योगाला परमेश्वरासारखे होऊन त्यात विलीन व्हावे लागते. आकाश, हवा, अवकाश म्हणजे जसं चांद्रयान फिरतं ते अवकाश, हे सर्व चर्मचक्षूंना कळते, कानांना ऐकू येते, दृष्टीला दिसते, स्पर्शाने कळते. पण याचाही आधारभूत असलेले काहीतरी आकाशाच्या, हवेच्या, अवकाशाच्याही आत बाहेर सर्वत्र अणुरेणूत आहे, जे हलत नाही, अचल आहे व नाशिवंत नाही. हवा येते जाते, हो की नाही, हवा येते जाते. आकाश म्हणजे वातावरण बदलत असते. सर्व चर्मचक्षूंना जाणवणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टी नाशिवंत आहेत. पण जे आहे ते पण हे जे आहे ते ब्रह्म शाश्वत आहे. ते सर्वत्र भरून आहे. त्याच्यात हा सर्व आपला विहार चालतो. पण विहार पण हा नाशिवंतच आहे. फक्त योग्यांना, योगी झाल्यावर, आपल्यातील सर्व मल निघून गेल्यावर, ते निर्मल झाल्यावर आत ब्रह्मासारखे निर्गुण निर्विकार पण परमेश्वराशी योग साधल्यावर, जोडल्यावर आपल्याला जाणवते, अनुभव येतो. म्हणजे योग्यांना तो अनुभव येतो. जो योगी होतो, जो पवित्र होतो, जो परमेश्वराशी स्वतःला जोडून ठेवतो, त्याला तो अनुभव येतो. त्याला परब्रह्म म्हणतात, ब्रह्म म्हणतात. आणि सिनेमा बघताना आपल्याला पडद्यावर चित्र दिसतं, पण त्यासाठी एक यंत्र व त्या यंत्रामागे फोकस असतो, प्रकाश असतो.
त्या प्रकाशापुढे सिनेमाचे फोटो असलेली फिल्म चक्रात एका फिरत असते. म्हणजे तो प्रकाशाचा लोळ पुढे पडद्यावर आदळून आपल्याला चित्र दिसते, आपल्याला हत्ती दिसतो. आपल्या मागून निघालेल्या त्या पूर्ण प्रकाशपट्ट्यात तो हत्ती असतोच, हो की नाही? म्हणजे हत्ती जो पडद्यावर दिसतो चालताना बोलताना कसा आहे चलचित्र, ते सगळं मागून प्रकाशात येतं की नाही? प्रकाशाच्या लोळात तो असतोच, मागच्या सगळ्या पूर्ण प्रकाशात असतो तो. म्हणजे तो हत्ती आपल्या मागून निघालेल्या पूर्ण प्रकाशपट्ट्यात असतो, त्या प्रकाश लोळात असतो. पण जर प्रकाश नाहीसा झाला तर काहीच दिसत नाही. म्हणजे त्या प्रकाशाच्या जोरावर ते आपण बघतो. पण हे उदाहरणसुद्धा मायेतील नाशिवंत अगदी लंगडे आहे. म्हणजे कसं की तो प्रकाश येतो जातो, असं काही ब्रह्म येत जात नसतं ना. हे मायेतलं आहे. मायेतल्या सगळ्या गोष्टी नाशिवंत असतात. म्हणजे कोणत्याच उदाहरणांनी ते शाश्वत ब्रह्मानुभव सांगता येत नाही, उदाहरण देता येत नाही. कारण वेदांनीही नेती नेती म्हटलं आहे. म्हणजे ते काही सांगू शकत नाही. कुठल्या आता गुळाची गोडी आपण म्हणतो, पण ते गूळ खाल्ल्याशिवाय ती गोडी कशी कळेल? ज्याने गूळ कधी खाल्लाच नाही त्याला गोडी कशी? गूळ म्हटल्याबरोबर गोडी कळेल का? गोडी आठवेल का? गोडी जाणवेल का? तसं हे आहे. हे ब्रह्ममायेचे विवरण आहे. त्यालाच मी शिवशक्ती म्हणते. व ते माया ब्रह्मविवरण खूप मोठे प्रवचन होऊ शकतं त्याच्यावर. तर ज्ञानभक्ती योग या माझ्या प्रसिद्ध झालेल्या पोथीत हे शिवशक्ती विवेचन विस्ताराने आले आहे. मागच्या माझ्या 16 व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक आधीच्या व्हिडिओत हे आले आहे. म्हणजे मध्ये मध्ये कुठेतरी हे शिवशक्ती येतच ना, कारण माया ब्रह्माचाच हा सगळा खेळ आहे. म्हणजे माया ब्रह्म हे सगळीकडे येणारच. त्यामुळे ते खूप ठिकाणी मी त्याचं विवेचन, वर्णन, उदाहरणं दिलेली आहेत मागच्या माझ्या व्हिडिओजमध्ये. सर्व श्रोत्यांना चारुशीला वडगावकर वंदन करते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 5. जय दादाजी. न चमस्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. भगवान म्हणतात, माझ्यात भूते नाहीत, माझे योग ऐश्वर्य पहा. भूत भूतन भूतस्थो, मी भूतांना धारण करतो, तरी मी भूतात नाही. माझा आत्मा, माझे ब्रह्मरूप, यातून मी भूतांची भावना करून विश्व प्रगट झाले आहे. नुसती भावना त्यांनी केली, श्वास नुसता टाकला तरी त्याच्या श्वास तो टाकतच नाही, पण त्याची नुसती भावना झाली तरी विश्व प्रगट झाले आहे. याचा अर्थ असा की ब्रह्म सर्वत्र आहे. त्याच्या योगशक्तीमुळे, त्यालाच मायाशक्ती पण म्हणतात, हे माईक विश्व प्रगट होते व विलीन पण होते. ते सर्व नाशिवंत व भासमान असते. हा त्याच्या योगशक्तीचा खेळ युगानुयुगे सुरू आहे. म्हणून तो भूतात आहे. हे त्याच्या महान योग्यतेला, श्रीमंतीला खरं तर बरोबर नाही, कमीपणा आहे. पण म्हणजे तो फक्त आधार असतो विश्वाचा. आता 6वा श्लोक. यथाकाष्ठितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मस्थानि त्युपधारय. ज्याप्रमाणे आकाशात स्थित असलेला वायू सर्वत्र, गो म्हणजे फिरणे, फिरत असतो, त्याप्रमाणे तू अशी धारणा कर, उपधारय म्हणजे अशी धारणा कर की सगळी भूते, सगळी विश्वे, अनेक विश्व आहेत, ती सगळी विश्व, सगळी भूतं म्हणजे प्राणीमात्र आणि सगळी मानव, सगळी भूते माझ्या ठिकाणी असतात, माझ्या ठिकाणी लीला करतात. आता 7वा श्लोक. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. हे कौन्तेया, सर्व भूते माझ्या प्रकृती, मायाशक्ती, प्रकृती आणि शक्ती, त्याची शक्ती किंवा मायाशक्ती हे सगळे एकच आहेत, मध्ये विलीन होतात. कल्पक्षय म्हणजे एक कल्प पूर्ण झाल्यावर, प्रलयकाळी, मागच्या श्लोकाशी संबंध आहे हा, प्रलयकाळी
पुन्हा तीच भूते नवीन कल्पाच्या वेळी मी माझ्यातून त्यांना प्रगट करतो. म्हणजे प्रलयकाळी ती त्याच्यात विलीन होतात आणि पुन्हा तीच भूते नवीन कल्पाच्या वेळी, म्हणजे लगेच दुसरं कल्प सुरू होतं, त्या कल्पाच्या वेळी मी माझ्यातून त्यांना प्रगट करतो. 8वा श्लोक. प्रकृतीं सामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णमवशं प्रकृतेर्वशात. माझी प्रकृती म्हणजे शक्ती ती माझ्या ताब्यात वश आहे. तिच्यातून पुन्हा पुन्हा मी भूतग्राम म्हणजे भूतांचा समूह, सर्व भूते, कृष्ण म्हणजे सर्व, निर्माण करतो. प्रत्येक भूताची प्रकृती भिन्न भिन्न आहे. म्हणजे कर्मानुसार अज्ञानामुळे मोहित झाल्याने, हे भोग आवडल्याने इथले ती भूते पुन्हा जन्माची वासना ठेवतात. म्हणजे जसं कर्म असतं, जशी वासना असते तसा जन्म मिळतो. म्हणून मी त्या भूतांना मी पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. आता 9वा श्लोक. न च मां तानि कर्माणि निबध्नति धनंजय उदासीनवदासीन मसक्तं तेषु कर्मसु. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीन मसक्तं तेषु कर्मसु. 9वा श्लोक. मी उत्पत्ती, लय, प्रलय जे मी करतो, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही असतात. उत्पत्ती होते, काही काळ ते दिसतं आणि नंतर ते लोप पावतं, लीन पावतं, नाहीसं होतं. हे जे उत्पत्ती, लय व प्रलय जे मी करतो, ही कर्मे मला बद्ध करत नाही असे भगवान म्हणतात. मी सदैव मुक्त आहे, म्हणजे ब्रह्ममुक्त आहे, ब्रह्माला बद्धता नाही. मी सदैव मुक्त आहे. उदासीनाप्रमाणे मी त्या कर्मात असक्त आहे, म्हणजे आसक्ती नाही. असक्त म्हणजे आसक्ती नाही. मला त्या कर्मांमध्ये, ह्या कर्मामध्ये जे निर्माण करतो, त्याची स्थिती असते, म्हणजे लय असतो आणि प्रलय असतो, त्यात सुद्धा मी नाही असे भगवान म्हणतात. त्याची आसक्ती मला नाही, म्हणजे मी निष्काम निर्गुण ब्रह्म आहे. 10वा श्लोक. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते चराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. मी अध्यक्ष आहे, म्हणजे त्याला अध्यक्षस्थानी बसवलं आहे ब्रह्माला, असं कल्पना आहे. म्हणजे खरं तर तसं नाही आहे. ब्रह्म सर्वत्र सर्वव्यापी निर्गुण निराकार आहे. पण त्यांनी उदाहरण दिलं आहे की मी अध्यक्ष आहे. जसा सूर्य आता एक उदाहरण देते. सूर्य जसा अध्यक्ष आहे, आपण शेतात काम करतो की घरात करतो, ग्रंथ वाचतो की खून करतो, त्याला काही पडलेलं नाही. तो सर्वत्र सारखा प्रकाश देतो. सूर्याला कोण काय करते ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. सूर्य सर्वत्र सर्वांना सारखा प्रकाश देतो. म्हणजे धर्म करणाऱ्या, पवित्र, योग्याला सुद्धा जे देतो प्रकाश, तेच तो गुन्हेगाराला, खून करणाऱ्याला, चोरी करणाऱ्याला, पापी माणसाला सुद्धा देतो. प्रकृती सूयते म्हणजे प्रसवते. प्रकृती चराचराला प्रसवते. मी अलिप्त असतो तरी पण आधार मीच असतो. म्हणजे भगवान सांगतायत की या सर्व खेळाला मी आधार असतो का. म्हणजे मी तुम्हाला दिलं आहे उदाहरण, जी कच्ची मच्छी उदाहरणं आहेत या मायेत, या विश्वात आपल्याला कळणारी, ती सगळी कच्ची आहेत, पण ती मी दिली आहेत की ते प्रकाशाने हत्ती कसा दिसतो, नंतर आरशात कसं प्रतिबिंब पडतं, ती मी उदाहरणं दिली आहेत. तसं ते म्हणतात की मीच, पण आधार मीच असतो. या हेतूमुळे हे कौंतेया जगाच्या विश्वाच्या उलाढाली चालू आहेत. आता 11वा अध्याय. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. म्हणजे 11वा. हे मूढ लोक, हे मूर्ख लोक, म्हणजे जे
अज्ञानी आहेत त्यांना उद्देशून हे मूर्ख लोक म्हटलं आहे. मला शरीरधारी समजतात. हे मूर्ख लोक काय मला शरीरधारी समजतात. श्रीकृष्ण ही शरीर धारण केलेली व्यक्ती समजतात. माझे परमात्म रूप न जाणल्यामुळे मला ते मनुष्य रूपधारी समजतात व अवज्ञा करतात, अनादर करतात. नादार्पणमस्तु मुकुंदार्पणमस्तु. श्रोतेजन हो, चारुशिला वडगावकर तुम्हाला वंदन करते. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 12. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रितः. मोघ म्हणजे व्यर्थ. व्यर्थ आशा, व्यर्थ कर्म, व्यर्थ ज्ञान. चेतस म्हणजे चित्त. विचेतसः म्हणजे अविवेकी. अज्ञानी म्हणजे याचा अर्थ असा की अज्ञानांचे आशा, वैदिक कर्म व ज्ञान व्यर्थ आहे. अविवेकी जे आहेत ते अविवेकी कसे आहेत? अविवेकी जे राक्षसी प्रवृत्तीचे आहे, आसुरी प्रवृत्तीचे असून विषयांमध्ये मोहित झालेले अशा तामसी प्रकृतीचे आहेत. आणि अशा लोकांनी म्हणजे अशा अविवेकी जनांनी प्रकृतीचा आश्रय घेतलेले आहेत. म्हणजे तामसी प्रकृतीचा आश्रय घेतलेले आहेत. परमेश्वराची जी मूळ माया आहे ना, ती योगमाया, ती शुद्ध सात्विक असते. पण ती माया असल्यामुळे ती प्रत्येकात खेळ करत असते. आपला जो आयुष्याचा खेळ चाललाय तो मायेमुळे, मायाशक्तीमुळे म्हणजे शिवशक्तीमुळे, परमेश्वराच्या त्या शुद्ध ब्रह्माच्या शक्तीमुळे. मग आता ती सात्विक असते, पण ती ज्याच्या जसं जसं प्रत्येकात जाते तशी तशी तिचं रूप बदलतं. ती कधी तामसी होते, कधी शुद्ध असते, कधी रजोगुणी असते, अशी खेळ करत असते. तिचा तामसी लोक आश्रय घेतात, त्यामुळे ती मोहिनी होते. आणि म्हणून तिला मोहिनी प्रकृती असे म्हटले आहे. आता 13वा श्लोक. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. जे महात्मे शमदम झालेले श्रद्धावान महात्मे ते दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. म्हणजे हे जे आहेत त्यांचं अविवेकी जे आहेत ते प्रवृत्ती आसुरी प्रवृत्तीचे असून विषयांमध्ये मोहित झालेले अशा तामसी प्रकृतीचे असतात. आणि जे महात्मे असं नाही, महात्मे शमदम झालेले श्रद्धावान महात्मे ते दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. म्हणजे इथे तामसी आणि दैवी असं दोन भगवंतांनी दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. ते दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. मला अनन्य शरण येतात. त्यामुळे ते काय होतात? मला अनन्य शरण येतात. हे जाणून की मी सर्व भूतांच्या आधीपासून आहे, आद्य आहे आणि अव्यय आहे असे जाणून माझी भक्ती करतात. कशी भक्ती करतात हे पुढच्या श्लोकात आहे. जय दादाजी. आता श्लोक 14. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. 14. हा 13व्याशी जोडलेला आहे, म्हणजे 13व्याच्या पुढचा भाग आहे. जे दैवी संपत्ती असलेले, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले, जे शमदम करून इंद्रिये मनावर ताबा असलेले महात्मे सतत कीर्तन, भजन, नामस्मरण, परमेश्वरी चिंतनात सतत असतात. आणि ते दृढव्रतीसारखे सहज असतात. म्हणजे ते हलत नाहीत तिथून. त्यांचं सतत माझ्याशी ते जोडून असतात. मला नमन करून नित्ययुक्त म्हणजे माझ्याशी नित्य जोडलेले राहून प्रेमाने, भक्तीने माझे म्हणजे त्यांच्या अंतरी असलेल्या अव्यक्ताचे म्हणजे ब्रह्मरूपाचे
ब्रह्मरूपाची अखंड उपासना करतात. ते ब्रह्मरूपाशी जोडलेले असतात, ते माझ्याशी अखंड जोडलेले असतात आणि सतत त्यांच्या मुखात सगळ्या इंद्रियात माझं नाव असतं. म्हणजे त्यांच्या उपासना जी दिवस ते उपासना करतात ते कीर्तन, नामस्मरण, भजन, वाचन, ग्रंथपठण असं करून त्यांची ते सतत माझ्यात राहतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 15. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आता दुसरे महात्मे ज्ञानयज्ञाने माझी उपासना करतात. ते एकत्वाने एकपणे ब्रह्म उपासना करतात. सर्वत्र ब्रह्म पाहतात. ते दुसरे काही पाहत नाही. या विश्वातील जे जे सात्विक आहे त्या सर्वांमध्ये ईश्वरत्व पाहतात. म्हणजे चंद्र, सूर्य, नद्या, गंगा, नर्मदा इत्यादी त्या सर्वांमध्ये ईश्वर पाहून त्यांची पण उपासना करतात. सर्वत्र जी मुखे आहेत, म्हणजे भगवान म्हणतात ती मुखे मीच आहे. म्हणजे काय आहे, सर्वत्र जी मुखे आहेत म्हणजे प्राणीमात्र, विश्व, चराचर, हात पाय धड, जडसृष्टी, डोंगर, पूर्ण ब्रह्मांड, दर्या, ते ब्रह्मांड म्हणजे पूर्ण ब्रह्मांड, अखिल ब्रह्मांड ते ब्रह्म समजून आणि ईश्वरत्व त्याच्यात समजून माझी उपासना करतात. आता श्री ज्ञानेश्वर महाराज याबद्दल ज्ञानेश्वरीत म्हणतात, जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्तिमार्ग निश्चित जाण माझा. आता श्लोक 16. अहम क्रतुरहम यज्ञत स्वधा हमहमौषधम मंत्रोहमहमेवाज्य महमग्नी रहम हुतम. भगवान म्हणतात मी क्रतू आहे, म्हणजे वेदांनी सांगितलेला यज्ञ आहे. पुन्हा यज्ञ शब्द आलाय म्हणजे स्मार्त यज्ञ, स्मृतीने सांगितलेला तो यज्ञ पण मीच आहे. उदाहरणार्थ वैश्वदेव वगैरे. स्वधा म्हणजे पितरांना औषधी म्हणजे अन्न पण मीच आहे आणि पितरांना दिलेले अन्न आहुती मीच आहे. आणि औषधी म्हणजे अन्न ते पण मीच आहे. औषधी अन्न पण मीच आहे. मंत्र मीच आहे. यज्ञातील आहुतीचे तूप म्हणजे धृत मीच आहे. यज्ञातील अग्नी मीच आहे आणि यज्ञातील हवन कर्मही मीच आहे. जे जे आहे, जे जे जाणवते, ज्याचे ज्याचे ज्ञान होते, जे जे दिसते ते सर्व मीच आहे. आता 17 श्लोक. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार रुक्साम यजुरेवच. मी या विश्वाचा पिता आहे, जननी आहे, माता आहे. कारण त्याच्या ब्रह्मशक्तीतूनच विश्व निर्माण होते. कर्मांप्रमाणे फळ देणारा पित्यांचा पिता म्हणजे मूळ पिता, म्हणजे आद्य जे ब्रह्म आहे ते युगानुयुगे असलेला असा मीच आहे. मीच पितामह आहे, पिता आहे, जननी आहे. जे जे दिसते, ज्याचे ज्याचे ज्ञान होते, जाणले जाते ते मीच आहे. यज्ञ, कोणतेही दैवत, पूजा अर्चा सर्व मीच आहे. ज्या गोष्टी पवित्र करतात त्या गोष्टी मीच आहे. उदाहरणार्थ गंगा. वेदांमधला ओंकार मीच आहे. ऋग्वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद मीच आहे. आता 18 श्लोक. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवास शरणं श्रुत प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. जे जे प्रत्येकाला फळ मिळते ते कर्माचे फळ मीच आहे. मीच आहे म्हणजे मीच भरता, पोषण करणारा आहे. सर्वांचा स्वामी मीच आहे. साक्षी मीच आहे. माझ्या ठिकाणीच सर्व प्राणीमात्र आहेत म्हणजे मीच त्यांचा निवास आहे, निवासस्थान आहे. शरण येण्यासाठी मीच योग्य आहे, मीच आहे. मी सुहृत आहे म्हणजे सुहृद आहे, म्हणजे अपकार करूनही उपकार करणारा, म्हणजे आईसारखा. जगाची माता स्वामी मीच आहे. सुहृत अशा हृदयाचा, अंतःकरणाचा की काही घेत नाही, फक्त देतच राहतो असा तो जगाचा स्वामी ब्रह्मरूप श्रीकृष्ण आहे. अपेक्षा विरहित देणारे हृदय असणारा असा
भगवान आहे आणि असे भगवंत म्हणतात. उत्पत्ती, स्थिती व लय म्हणजे प्रभव. प्रभव म्हणजे उत्पन्न करणारा, तो ब्रह्मदेव मीच आहे. प्रलय करणारा म्हणजे रुद्र, तो पण मीच आहे. आणि पालन करणारा म्हणजे जगाचे पालन पोषण करणारा विष्णू, तोही मीच आहे. सर्व साठा, मग कर्मफलादी सर्व साठा मीच आहे. कर्मफलांचा म्हणजे ज्यांच्या सगळ्यांच्या कर्माचा ज्याचे कर्म प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे परमेश्वर फळ देतो, त्या फळाचा साठासुद्धा, कर्मफळांचा साठा, निधी मीच आहे. आणि मीच अव्यय बीज, अक्षय बीज मीच आहे. आता 19वा. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्योत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. सदसच्चाहमर्जुन. हे अर्जुना, भगवान म्हणतात, सूर्याच्या रूपाने मीच तापतो, उष्णता देतो, जला आकर्षित करतो. ते वर्षाच्या रूपाने खाली पाडतो म्हणजे वर्षाव करतो. म्हणजे अमृत पण मी वर्षाव करतो. म्हणजे मी खरं सृजनत्व हे परमेश्वरच आहे, ब्रह्मच आहे. आणि सृजन करणाराही तोच आहे, सृजन होणारही क्रिया तोच आहे. आणि जे दिसतं आपल्याला सृजन झालेलं ते पण तोच असतो. अमृत ते भगवान म्हणतात. भगवान पुढे म्हणतात, अमृत पण मी आहे, मृत्यू पण मीच आहे. सत म्हणजे सगळं विश्व प्रगट होते ते सत, जेव्हा शक्तीत विलीन होते तेव्हा असत. तर सत आणि असत दोन्ही मीच आहे. आता 20वा श्लोक. त्रैविद्या मां सोमपाहा पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. त्रैविद्या, त्रैविद्या म्हणजे 3 विद्या, 3 वेदांनी सांगितल्याप्रमाणे, 3 वेदातील 3 वेदांनी सांगितल्याप्रमाणे 3 विद्या, याचे आचरण करणारे, अध्ययन करणारे, सोमपान करणारे, पाप नष्ट झालेले निष्पाप यज्ञाने माझे पूजन करून स्वर्गाची इच्छा करतात. ते पुण्य मिळवून सुरेंद्रलोक म्हणजे इंद्रलोक स्वर्गात जातात. म्हणजे हे याचे सगळ्या वेदांचे, 3 वेदांचे अध्ययन करणारे, सोमपान करणारे, पाप नष्ट झालेले निष्पाप, म्हणजे इथे विषय बदललाय. यज्ञाने माझे पूजन करून स्वर्गाची इच्छा करतात आणि ते पुण्य मिळवून सुरेंद्रलोक म्हणजे इंद्रलोक मिळवून स्वर्गात जातात. अश्नंती म्हणजे दिव्य भोग म्हणजे अश्नंती म्हणजे भोगतात. काय भोगतात? स्वर्गात देवांचे दिव्य उत्कृष्ट भोग भोगतात. दिव्य अन्न, दिव्य वस्त्र, अमृत इत्यादी असे दिव्य शरीर इत्यादी भोग भोगतात. म्हणजे हे जे 3 वेदांप्रमाणे उपासना करून त्यांचं अध्ययन करून स्वर्गात जातात ते दिव्य भोग भोगतात. श्रोतेजन हो, चारुशीला वडगावकर तुम्हाला वंदन करते. श्रीमद भगवद्गीता पुढील श्लोक. श्लोक 21वा. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रैधर्मम् अनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. जे स्वर्गप्राप्ती करून स्वर्गात गेले, तिथले भोग भोगून पुण्यक्षीण झाल्यावर संपल्यावर मृत्यूलोकात येतात. ते 3 वेदांची उपासना करून यज्ञ करून स्वर्गप्राप्ती झाली तरी ते विषयांची, भोगांची वासना, इच्छा असल्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. म्हणजेच परमेश्वराला, भगवंताला मिळवल्याशिवाय म्हणजे ब्रह्मप्राप्ती केल्याशिवाय जन्म मृत्यू चक्र थांबत नाही. आता 22वा श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. 21व्या श्लोकापर्यंत आतापर्यंत सकाम भक्तीच्या जनांचे सांगितले आहे. आता भगवान निष्काम भक्तीच्या जनांबद्दल सांगत आहे. परमेश्वराशी जोडून असलेले, एकरूप असलेले अनन्य भक्त
माझे चिंतन करतात, त्या नित्य माझ्यातच राहणाऱ्या अनन्य भक्तांचा योगक्षेम व त्यांना जगताना ज्या आवश्यक गरजा आहेत त्या मी भागवतो, प्राप्त करून देतो व त्या गरजांसाठी जी साधनं लागतात त्या साधनांचे सुद्धा रक्षण करतो. आता 23वा श्लोक. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ते अपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. 23वा. भगवान म्हणतात, हे कौन्तेया, अनन्य भक्तांचे 22व्यात जे वर्णन केले आहे ते अद्वैती भक्त आहेत. मी निराळा न मानणारे माझ्यातच एकरूप विलीन होणारे आता सांगतायत ते अन्य देवतांना भजणारे म्हणजे द्वैती भक्तांचे वर्णन आहे. दुसऱ्या देवतांचे म्हणजे त्या देवतांमधले ब्रह्मरूप न जाणून, ब्रह्मरूप न होता देव व भक्त असे वेगळे राहणारे, वेगळे असणारे असे जे जन आहे, म्हणजे आता ब्रह्मरूप राहून होणारे सगळे शमदम तितिक्षा उपरती झालेले हे लोक, शमदम झालेले हे योगी जे ब्रह्माशी जोडून ठेवतात ते ब्रह्मरूप होतात, ते परमेश्वराकडे पोहोचतात, परमेश्वरात मिसळतात. पण जे देवता वेगळी आणि तिची मी उपासना करतो असं जे असतं, जसं मी सांगितलं होतं की शंकराची उपासना रावणाने केली, म्हणजे शंकर वेगळा रावण वेगळा. ते त्याला जे भोग पाहिजे, जे पाहिजे होतं वरदान, ते त्यांनी मागून पुन्हा तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. पण म्हणजे त्याच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, वासना घेऊन ते व्रत करतो, तर ते पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. आता दुसऱ्या देवतांचे म्हणजे देवतांमधले ब्रह्मरूप न जाणून असे ते जन ते विविध देवतांची श्रद्धेने अडकतात. पण हे काय आहे, हे जे आहे हे दुसऱ्या देवतांचे म्हणजे त्या देवतांमधले ब्रह्मरूप न जाणून, ब्रह्मरूप न होता देवभक्त असे राहणारे असे जे जन ते विविध देवतांची श्रद्धेने भक्ती करतात, ते सुद्धा मलाच भजतात. पण त्यांना ते माहीत नाही, ते अज्ञजन, अज्ञानी भक्त आहेत. आता 24वा. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम विजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति मे. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम भिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति मे ते. हा कितवा? 24वा. विविध देवतांसाठी केलेली भक्ती, भजन मलाच पोहोचते. यज्ञांचा भोक्ता व स्वामी मीच आहे. त्यामुळे यज्ञात टाकलेल्या देवतांच्या नावाच्या आहुत्या मलाच येऊन मिळतात. म्हणजे ह्या निरनिराळ्या देवतांची उपासना करतात तेव्हा यज्ञात आहुत्या टाकल्या जातात, तर त्या श्रद्धेपूर्वक टाकल्या जातात, तर त्या मलाच येऊन मिळतात. कारण त्या देवतांचा आत्मा ब्रह्मरूप आहे, मीच आहे. पण म्हणजे त्या देवतांचा आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आहे, मीच आहे. पण अज्ञानी लोकांना हे माहीत नसल्यामुळे ते मला प्राप्त करू शकत नाहीत, प्राप्त होत नाहीत. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 25. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रतः भूतानि यान्ति भूतेच्छा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. ज्याला आपण भजू त्याच्याशी जोडून जातो. जसे संसाराचे भजन सतत केल्याने सतत ती वासना जन्म मृत्यू फेरे घेते, तसेच त्या निरनिराळ्या देवतांना भजणारे देवलोकात जातात. तिथे राहून मला न प्राप्त केल्याने पुन्हा संसारात येतात, पुन्हा मृत्यूलोकात येतात.
श्राद्धादी कर्मे करून पितरांचे भजन करणारे पितृलोकात जातात. भूतपिशाच यांच्या पूजा करणारे, त्यात सतत असणारे, भूतखेत काळ्या विद्या करणारे त्याच लोकात जातात. माझे भजन चिंतन करणारे, पूजन करणारे मलाच येऊन मिळतात, ब्रह्मरूप होतात. श्लोक 26. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपहृत मश्नामी प्रयतात्मनः. जो पूर्ण प्रेमाने भक्तीने स्वतःला अर्पण करून निष्काम भक्तीने शुद्ध चित्ताने जो तपस्वी असलेला भक्त साधे पान फूल पाणी जरी मला अर्पण करतो तरी त्या भक्ताचा मी स्वीकार करतो, म्हणजे माझ्यात विलीन करतो. म्हणजे जो असा निष्काम भक्तीने शुद्ध चित्त झालेला तपस्वी आहे त्या भक्ताने साधे पान फूल पाणी जरी मला अर्पण केले तरी त्या भक्ताचा भगवान स्वीकार करतात, त्याला ब्रह्मरूप करतात. जय श्री दादाजी. दादा अर्पण. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 27. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हे कौन्तेया, अर्जुना, तू जी जी क्रिया करतो, जे जे खातोस, जे जे हवन करतोस, कर्म करतोस, तू जे दान करतोस, जे तप करतोस, ती प्रत्येक कृती सर्व मला अर्पण कर. आता श्लोक 28. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. 27व्या श्लोकापर्यंत सांगितलेले जे आहे त्याचे फळ काय आहे हे 28व्या श्लोकात भगवान सांगत आहेत. म्हणजे कर्मांचे जे काही शुभ व अशुभ फळे प्राप्त होतात, चांगली वाईट प्रत्येक कृतीचे कधी ना कधी फळ मिळतेच. भगवान सांगतात, हे अर्जुना, तू प्रत्येक कर्म मला अर्पण केल्यामुळे त्यांची फळे तुला मिळणार नाहीत. त्यामुळे कर्मबंधनापासून तू मुक्त होशील. तू फळांचा त्याग केल्यामुळे संन्यासी आहेस आणि निष्काम कर्म आचरल्यामुळे तू योगी आहेस. असा जो संन्यास व योग प्राप्त झालेला तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. आता 29वा श्लोक. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. भगवान म्हणतात, मला सर्व भूते प्राणी मात्र सर्व सारखेच आहेत. मी कोणाचा द्वेष करीत नाही व मला कोणी प्रियही नाही. माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर मी सुद्धा प्रेम करतो. स्वतःचा उद्धार प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करून भक्ती करून माझ्यात विलीन होऊन करीत असतो. जो माझी भक्ती माझ्यावर प्रेम करीत नाही तो त्याच्या कर्मबंधनात कर्मफलात अडकून पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. म्हणजे भगवान एवढंच म्हणतायत की जो माझ्यात विलीन होऊन करीत असतो, जो माझी भक्ती माझ्यावर करतो तो माझ्यात विलीन होतो. पण मी माझी भक्ती माझ्यावर प्रेम करीत नाही, त्याचं काय होतं ते मागच्या अध्यायात आलेलं आहे ना. ते आहे की माझी भक्ती माझ्यावर प्रेम करीत नाही, तो त्याच्या कर्मबंधनात कर्मफलात अडकून वासनेने पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. म्हणजे हे भगवंतांनी आधी सांगितलेलं आहे आधीच्या श्लोकात. आता 30वा श्लोक. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. जरी कोणी दुराचारी असला परंतु दुराचार सोडून माझी अनन्य भक्ती करतो त्याला मी साधूच समजतो, कारण त्याने चांगल्या मार्गावर चालण्याचा दृढनिश्चय केला आहे. उदाहरण देते, म्हणजे हे काही या श्लोकात नाही आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे. म्हणजे जर चांगल्या सन्मार्गावर चाललं तर तो प्रभूला जाऊन मिळतो. आता 31वा. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वत शांतिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. क्षिप्रम म्हणजे लवकरच तो दुराचारी धर्मात्मा होतो.
क्षिप्रम म्हणजे लवकर. शाश्वत शांती उपभोगतो. हे कौंतेया, जो माझ्या भक्तिमार्गाला लागला तो नाश पावत नाही, अशी प्रतिज्ञा कर. असे तू लक्षात ठेव, निश्चय कर. आता 32वा. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. हे पार्थ, मला शरण येऊन माझा आश्रय घेऊन पापयोनीतील भूते, स्त्रिया, वैश्य व शूद्र हे देखील पराम गती म्हणजे उत्तम गतीला जातात. आता 33वा श्लोक. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्. 33वा. हे पार्थ, मला नाही, जर पापयोनी जर भक्तीने उद्धरते, पापयोनीसुद्धा जर भक्तीने उद्धरते, तर पुण्यवान ब्राह्मण भक्त असलेले राजर्षी म्हणजे राजे लोक यांच्याविषयी काय बोलावे, म्हणजे ते निश्चितच उद्धरतील. हा मृत्यूलोक अनित्य व असुखम म्हणजे दुःखद आहे, म्हणून मला प्राप्त करण्यासाठी माझी भक्ती कर, माझे भजन कर. आता भगवद्गीतेची 3 षटके आहेत. पहिलं कर्मयोग, भक्तियोग, दुसरा भक्तियोग व तिसरा ज्ञानयोग. 6वा ध्यानयोग हा पहिल्या षटकातील शेवटचा अध्याय आहे. कर्मसन्यास कसा ते सांगितलं आहे. आणि हा 9वा अध्याय हा योगावर आहे, भक्तीवर आहे, आणि तो मधल्या षटकातील आहे. म्हणजे 6-6चे हे षटक असे समजायचं. आता 34वा श्लोक. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. 33व्या श्लोकात भक्ती कर सांगितले आहे. आता 34व्यात भक्ती करायची हे सांगितले आहे. हे अर्जुना, भक्ती कशी करायची हे सांगितले. हे अर्जुना, माझे सतत चिंतन कर, माझा भक्त हो, माझ्यावर प्रेम कर, माझे पूजन कर, यज्ञ माझ्यासाठी करतो ही भावना ठेवून मलाच नमस्कार कर. असे केल्याने मलाच प्राप्त करशील, म्हणजे स्वतःच्या आत्मरूपास ब्रह्मरूपास प्राप्त करशील, स्वस्वरूपात विलीन होशील. हे केव्हा घडेल? जर तुझे ध्येय माझ्यात मिसळून जाण्याचे, मला प्राप्त करण्याचे असेल तेव्हा हे घडेल, तेव्हा तू ब्रह्मरूप होशील. मुकुंदार्पणमस्तु, दादार्पणमस्तु. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. जय दादाजी. दादार्पणमस्तु.